तर माझ्याकडे डेटाबेस असा आलेला आहे, नाव आलंय, रोल नंबर टाकलाय, तुम्ही म्हणजे सांगितलं काय पण नाव टाका, ईमेल टाकलाय आणि तुम्हाला पासवर्ड काय पाहिजे तो तुम्ही टाकला होता. मी कॉपी करून घेतलं. मी तुमच्यासमोर एक एक्सेल शीट ओपन करतो. इथं नवीन डेटा पेज झाला आणि इथं आपल्याला सगळं मी डिलीट करून टाकलं. तर ही एक्सेल शीट आहे बघा. तुम्ही टाकली ती माहिती तुम्ही इथं आहे तशी टाकली. विद्यार्थी पण असंच करतात. तुम्ही बरोबर विद्यासारखं वागलेला आहात. रोल नंबर त्यांना माहिती नसतो विद्यार्थ्यांना. आपल्याला सांगायचं असतं की तुझा रोल नंबर हा येतोय, ठीक आहे, कारण आपण टाकणार आहोत. पण इथं डमी टाकूया. मी तर कारण रोल नंबर आता वापरणार नाही मी, ठीक आहे. डमी असो नसो काय पुढे गिळत नाही. आणि खाली मी कंट्रोल ई करून एंटर केलं आणि कंट्रोल ई करून त्याला कॉपी पेस्ट केलं. आता पुन्हा तशी नावं आहे तशी आलीत बघा. मला काय करायचं होतं, ह्याला उचलून इथे ठेवायचं होतं. मला काय फोल्डर फक्त बनवायचे पटापट. एक एक सिंगल फोल्डर बनवता चालला असता. मी त्याला सेव्ह करतो. एबीसी माझी बॅट फाईल मी तुम्हाला दिलेली आहे तेवढ्या करता, की जेणेकरून तुमच्याकडे समजा 100 किंवा 200 विद्यार्थी असतील तर 200 मुलांचे तुम्ही फोल्डर कसे बनवणार आणि कधी बनवणार 200 मुलांचे फोल्डर. म्हणून तुम्हाला मी असं डायरेक्टली रेडीमेड याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं आहे की फोल्डर नुसतं नकोय मला. आता एक छान असा फोल्डर दिसतो ना, त्याच्या आतमध्ये मला एआय नावाचा फोल्डर पाहिजे, एक्सेल पाहिजे, टीपीटी पाहिजे. कारण विद्यार्थी सांगितलं फोल्डर तयार करतो, तो बनवत नाही, तो नुसतं फाईली टाकत राहतो आणि नुसतं फाईल टाकलं तर दिसणार नाही पोर्टलला. तर पोर्टलला आपण सेटिंग असं केलंय, फोल्डरच्या आतमध्ये जे काय असेल ना ते सगळं दिसणार आहे. मग ती वरची फाईल असेल, एक्सेलची असेल, पॉवर पॉईंटची असेल, पीडीएफ असेल किंवा इमेज असेल, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, सगळं काही दिसणार आहे. तर प्रत्येक फोल्डरच्या आतमध्ये असं तयार झालंय बघा. आता आपण काय करणार आहोत, हे जे सगळे फोल्डर आहेत ना, मी सगळे फोल्डर उचलून गुगल ड्राईव्हला टाकतो. म्हणून काय केलं, याला इथं ठेवलं. इथं गुगल ड्राईव्ह ओपन करतो मी. इथं ऑलरेडी माझा गुगल ड्राईव्ह ओपन आहे. तर काही लोकांची मी पटापट लिंक टाकून घेतो, कारण आपल्याला सगळं दाखवायला घेतं. बघा, महेंद्र भावसार म्हणून आहेत, त्यांचं काय केलं, राईट क्लिक केलं मी आणि शेअर बटनावरती गेलो. नॉर्मली मी शेअर ठेवताना काय केलेलं आहे, व्ह्यूअर ठेवलंय. बाकी लोकांसाठी व्ह्यूअर आहे, पण महेंद्र सरांसाठी काय आहे ते एडिटर आहे, कारण त्यांना तिथं डेटा अपलोड करायचा आहे. बाकीच्यांना दिसेल पण बाकीच्यांना एडिट नाही करता येणार. एडिट फक्त सरांनाच करता येईल. मी लिंक कॉपी केली, महेंद्र भावसार नावाची आहे ती. इथं गेल्यानंतर इथं महेंद्र भावसारच्या समोर ड्राईव्हची लिंक मी पेस्ट केली. एक एक विद्यार्थ्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे 100 विद्यार्थी असतील तर आपण काय करू शकतो, हे काम विद्यार्थ्याला सुद्धा देऊ शकतो. आम्ही तर नॉर्मली काय करतो, विद्यार्थ्यांना शिकवतोय कसं करायचं. हे तर विद्यार्थ्याला शिकवलं तर विद्यार्थी स्वतःच्या गोष्टी करू शकतात. अजून 2-3 फोल्डर घेतो, नंतर मग मी ही लिंक कॉपी पेस्ट केली, नंतर काम करू शकतो. याला मी ह्याला क्लोज करून टाकायची काही गरज नाही आपल्याला आता. तर मी कॉपी पेस्ट करून घेतो. त्याला मी सेव्ह करतो, सेव्ह ॲज सीएसव्ही फाईल म्हणून डेस्कटॉपला सेव्ह केलं. तर हे माझे डेमोचा सेंटर कोड मी टाकला. तुम्ही तुमचा सेंटर कोड टाकणार आहात. मी डेमोचा टाकला. त्याच्यानंतर मी डमीचा लॉग इन टाकतो. तर लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला विद्यार्थी दिसतात. एक एक गोष्ट करूया आपण. पहिल्यांदा सिंगल विद्यार्थी ऍड करता येईल तुम्हाला. विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, स्टुडंटचा ईमेल, त्याचा पासवर्ड आणि त्याचा गुगल ड्राईव्हची लिंक इथं टाकता येईल. आता आपण काय करूया, बल्कमध्ये टाकूया. तर माझ्याकडे सीएसव्ही फाईल आहे आता आपण तयार केलेली, स्टुडंट जस्ट बनवलेली. तिथून मी काय केलं, ओपन केलं आणि इथं त्याला आपण 7 विद्यार्थी बघा तो सांगतोय की सक्सेसफुली ऍड झालेले आहेत. इथं बघा तुमच्या नावाचे आता फोल्डर इथं दिसायला लागलेले आहेत. आता इथं पंकज सरांचा ड्राईव्ह दिसणार आहे. ओपन केलं तर डायरेक्टली त्यांचा ड्राईव्ह ओपन होतोय आणि त्यांनी केलेली असाइनमेंट त्यांना त्यांच्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येते. मला फक्त एवढं सांगायचं, तुम्ही एआयची असाइनमेंट केली असेल तर एआयच्या फोल्डरमध्ये सेव्ह करा. वर्डचे असेल तर वर्डमध्ये, एक्सेलचे एक्सेल, आणि चुकून जर दुसऱ्या फोल्डरमध्ये केली तर काही नुकसान नाहीये. दिसताना सगळ्या असाइनमेंट दिसणार आहेत. पण विद्यार्थ्यांना हे खूप इझी झालं आणि हे सगळं तुमच्याकडे सेंट्रली कुठेतरी सेव्ह होत आहे. बरं, आणखी एक गोष्ट, हे सेंट्रल लॉग इन मी असंच ठेवतो. अजून आणखी गोष्ट, सध्या मी डेमो लॉग इन दिलेला आहे, पण डेमो लॉग इन जेव्हा नसेल, रिअल लॉग इन असेल तेव्हा
आपल्याकडे टोटल 100 असाइनमेंट असणार आहे. असाइनमेंट प्रॉब्लेम काय होतो, एमपीएसएल सांगतो आपल्याला की 100 विद्यार्थ्यांना एआयटी टूल शिकवा. आपण 100 टूल शिकवण्यापेक्षा 100 असाइनमेंट शिकवणार आहोत. मी काय केलेलं आहे, नॉर्मली जसं एमपीएसएल सांगितलं त्याच्यावरतीच काम केलं. आपल्याला हेक्सागॉन सांगितला होता, म्हणजे टेक्स्ट पासून आपण टेक्स्ट आउटपुट काढू शकतो, टेक्स्ट पासून आपण इमेज बनवू शकतो, टेक्स्ट पासून आपण व्हिडिओ बनवू शकतो, टेक्स्ट पासून आपण ग्राफिक बनवू शकतो, टेक्स्ट पासून आपण अॅनिमेशन बनवू शकतो. म्हणजे एकाचे आपण 6 रूपांतर करू शकतो. असे प्रत्येकाचे 6 होतात, म्हणजे 6 घटकांचे 6 मध्ये रूपांतर होतात. तर 6 36 असाइनमेंट होऊ शकतात. मग प्रत्येकाच्या आपण जर 3 असाइनमेंट केल्या तर 36 त्रिक 108 असाइनमेंट तयार होतात. म्हणजे 100ला आकडा क्रॉस होतोय. अशा पद्धतीने मी 100 असाइनमेंट बनवल्यात. ऑडिओ टू ऑडिओ, मग ऑडिओ टू टेक्स्ट, मग ऑडिओ टू व्हिडिओ, मग ऑडिओ टू अॅनिमेशन, ऑडिओ टू ग्राफिक्स, असं प्रत्येकाचं कन्व्हर्जन कसं करता येईल अशी लिस्ट बनवली आणि त्या असाइनमेंट बनवल्या. आता सगळ्या असाइनमेंट तुम्ही विद्यार्थ्यांना एकदम देणार का? अजिबात द्यायच्या नाहीत. विद्यार्थी करणारच नाही पहिली गोष्ट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आज ह्यासाठी आलेला आहात की 100 असाइनमेंट शिकवायच्या कशा. बऱ्याच लोकांना अडचण नाही की 100 असाइनमेंट होणार कशा पूर्ण. तर माझी मेथड तुम्हाला मी क्लिअर सांगतो की आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांना ऑलरेडी आठवडाभर 10 असाइनमेंट देतो. 10 असाइनमेंट आणि 10 एआयचे टूल देतो की 10 टूल आहेत आणि 10 असाइनमेंट आहेत. पण मी काय करतो, गुरुवारी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे दर गुरुवारी आमच्याकडे लेक्चर असतं, 4 सव्वा 4 लेक्चर असतं. पण मी काय करतो, गुरुवारच्या लेक्चर मी असेल किंवा आमचा स्टाफ असेल, गुरुवारच्या लेक्चरमध्ये त्या 10 असाइनमेंट त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेवलला अभ्यास केलेला असतो. काही लोक करतात, काही लोक करत नाही. परंतु दर गुरुवारी 10 टूल त्यांना समजावून सांगितल्यामुळे 10 असाइनमेंट त्यांच्या रेडी होतात. अशा आपण जर का 10 गुरुवार घेतले तर 100 झाले. 10 गुरुवार म्हणजे 2.5 महिने होतात. तुम्हाला कधी पाहिजे असेल तर 12 घेऊ शकता किंवा कधी पाहिजे तर 20 पण घेऊ शकता. असं त्याने 10 घ्यायला पाहिजेत, 5 पण घेऊ शकता, पण कमीत कमी 10 घ्या. मी काय केलेलं आहे, टार्गेट ठेवलेलं आहे की ते व्हिजिबल विद्यार्थ्यांना एका टायमिंगला फक्त 10 दिसणार आहेत. तुम्हाला मात्र 100 दिसणार आहेत. कोणते असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिसल्या पाहिजेत हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. बरं, त्याच्यानंतर मी काय केलं, विद्यार्थ्यांना सांगितलं की आम्ही जो काय करतो टेक्स्ट टू इमेज तुला बनवायचं आहे. पहिली असाइनमेंट काय आहे, टेक्स्ट टू इमेज. मग काय बनवायचंय हे पण मी सांगतो की 2026 मध्ये तुमचं गाव कसं दिसेल. हे मला 36 लिहायचं होतं, चुकून 26 झालं, 36 करतो नंतर. बरं, हे दुरुस्त करता येईल. तुम्ही मला काय असाइनमेंट पाठवल्या तुम्ही त्यामध्ये ऍड करा की ह्याच्यामध्ये आणखी वाढत जातील. सध्या 100 असाइनमेंट आहेत. माझं टार्गेट आहे मी 300 350 असाइनमेंट करणार आहे. त्यातल्या कोणत्याही 100 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा. तर मग टेक्स्ट टू इमेज दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना मी सांगतोय ही काय आहे, टेक्स्ट टू इमेज असाइनमेंट आहे. ही कशी आहे, बेसिक आहे, सिंपल आहे. बेसिक म्हणजे काय, तर 3 लेवल बनवलेत मी. बेसिक म्हणजे जिथं मी त्याला प्रॉम्प्ट पण देतो, जिथं त्याला मी टूलचं नाव पण सांगतो, इनपुट काय असावं आणि आउटपुट काय असावं हे पण सांगतो. थोडक्यात 100% इनपुट मी दिलेलं असतं. विद्यार्थी फक्त कॉपी आणि पेस्ट करतो. विद्यार्थी काय करतो, या वेबसाईटला जातो, हे मराठीत कॉपी पेस्ट करतो. फक्त त्याला मी एवढंच सांगणार आहे की तू आता जे आउटपुट काढलंय त्याला आणखी बेटर करण्यासाठी तुम्ही किती पण वेळा ते प्रॉम्प्ट बदलू शकता, त्यांचे चेंजेस करू शकता, अधिक चांगलं करू शकता. आणि जे आउटपुट बनणार आहे ते आउटपुट त्या विद्यार्थ्याला अपलोड करायचं आहे. गरज पडली तर त्याला काही मटेरियल लागलं त्याला पण देणार आहेत. उदाहरणार्थ इथं बघा, इथं नाही, हे इथं लागेल. तुमच्या स्वतःच्या नावाचा एक सॉफ्टवेअर कंपनीचा लोगो बनवा. आता इथं स्वतःचा कंपनीचा म्हणलेला आहे, पण समजा मी म्हणाले की ह्या कंपनीचा बनवा, तर मी एखादा लोगो त्याला देईल आणि सांगेल की ह्या लोगोचं रूपांतर तुला आणखी फाईन मध्ये किंवा व्हेक्टर इमेज मध्ये करायचं आहे. तर टेक्स्ट टू ग्राफिक्स दिलं झालं, ते इथं टेक्स्ट टू व्हिडिओ झालं, इथं टेक्स्ट टू अॅनिमेशन झालं. तर अशा पद्धतीने असाइनमेंट आपण दिलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला पहिल्यांदा काय करायचंय विचार करायची गरज नाही. येऊन जाऊन तो चॅट जीपीटी वापरतो, दुसरं काही वापरत नाही. त्यापेक्षा आपल्याला सगळे टूल वापरता यावेत यासाठी मी लिस्ट दिलेली आहे. ती इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट, विद्यार्थी काय करतोय काय नाही करत हे सगळं तुम्हाला इथं ड्राईव्हला दिसणार आहे. पण हे तर तुम्ही बघायची गरज नाही. तुम्ही काय करायचंय, हे दिसतं तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करायचंय सेट. इथं मी काय केलेलं आहे, गुगल ड्राईव्हची एक वेबसाईट बनवलेली आहे आणि त्या वेबसाईटला त्या गुगल ड्राईव्हचे फोल्डर आहेत ना ते सगळे लिंक केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणती असाइनमेंट गुगल ड्राईव्हला अपलोड केली की त्या गुगल वेबसाईटला दिसणार आहे. आणि वेबसाईट तुम्हाला माहिती आहे ओपन टू ऑल आहे. ती लिंक तुम्ही पॅरेंटला पाठवून ठेवली किंवा तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे व्हाईट लेबल ऍप पण आहे, त्या ऍपमध्ये टाकून ठेवली तर पॅरेंट्स कधीही बघू शकतात.
ते तुम्हाला वेबसाईट पण ओपन करून दाखवतो मी, तुम्ही स्वतःचे पण असाइनमेंट बघू शकता. आता हे सगळं मी सांगितलं तुम्हाला. पहिल्यांदा सेंटर लेवलला काय काय करता येईल. सेंटर लेवलला इथं सगळ्या असाइनमेंट दिसतात. आता सेंटर लेवलला फक्त मी काय करतो, 2च असाइनमेंट ऑन करतो, 1 आणि 2. ठीक आहे. आता आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत तुमच्यापैकी 8-9 विद्यार्थ्यांचे, त्यांनी काय करा, तुम्हाला एक मी लिंक शेअर करतो, हीच लिंक ना, स्किल टॅब प्रो AI, त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही लॉग इन करा. आता आपण स्टुडंट साईडला बघूया. आता बघितलं आपण सेंटर साईडला बघितलं, आता स्टुडंट साईडला काय, तर इथं मी पेस्ट केले बघा, लिंक पाठवली तुम्हाला. स्किल टॅब प्रो /AI या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सेंटर कोड टाकायला लागेल. मी सुद्धा ओपन करतो, तुमचं कन्फ्युजन नको. मी AI हे ए अक्षर कॅपिटल काढले मी आणि आय स्मॉल काढले. जर कधी कधी लिंक ओपन झाली नाही तर ए कॅपिटल काढायचं, कारण दोन्ही स्मॉल चांगलं वाटत नाही ना, म्हणून मी मुद्दाम ए कॅपिटल ठेवला. सेंटर कोड काय आहे, 1 2 3 4 डमीसाठी. आणि अपूर्वाचं मी लॉग इन केलं. तुम्ही ऍज अपूर्वा म्हणून लॉग इन केलं. मला 2च असाइनमेंट का दिसतात, कारण सेंटरने 2च असाइनमेंट दाखवण्यासाठी ऑन केलेले आहे, बाकीचे असाइनमेंट लपून ठेवल्यात. आता मी काय करतो, बाकीचे असाइनमेंट पण दाखवतो. 5च्या 5 असाइनमेंट दाखवतो. ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही 5 असाइनमेंट आता रेफर करू शकता. मी पुन्हा एकदा इथं आलो, सेंटर कोड 1 2 3 4 1 2 3 4 दिसायला लागली. आता मी इथं अपूर्वा म्हणून मला हा असाइनमेंट दिसत बघतो. कशा करायच्यात, माझ्या टीचरचं काम मी शिकवायचं. तर टीचरने मला सांगितलंय, हे तू बघ, बेसिक आहे ना, वाच की, वाचलं की तुला कळलं पाहिजे. मोबाईलवरती सुद्धा अतिशय उत्तमरित्या चालतं. तर पहिली असाइनमेंट काय कशी करायची तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही जेमिनीला टाका, चॅट जीपीटीला टाका, कोडे टाका, पण विद्यार्थ्याला सांगा रे, बिंग वर जा ना, बिंग इमेज क्रिएटरला जा. सगळी दुनिया नुसती चॅट जीपीटी वरती नसते ना, जा ना, इथं इमेज एडिटर हे वापरून तर बघ. तिथं तू मराठीमध्ये प्रॉम्प्ट टाकू शकतो, हे त्याला सांगा फक्त. तुम्हाला काही कष्ट घ्यायचे नाहीयेत. काही ठिकाणी लॉग इन करावं लागतं, काही ठिकाणी विदाउट लॉग इनचं काम होत आहे. मी आता करणार नाहीये, कारण तुम्हाला लॉग इन विचारतोय. तर फक्त आणि जसं तसं मराठीत टाकलं तरी पण चालतंय. काही विद्यार्थी तुमच्याकडे असे असतील की आम्हाला मराठी कळत नाही, इंग्लिश मध्ये विद्यार्थी असतात ना, मग मी त्यांना असं सांगतो की हे मराठी आहे ना, तू इंग्लिश मध्ये टाईप कर ना, एवढं तर टाईप करायचंय. आणि नॉर्मली तुम्ही मोबाईलवरती व्हॉइस ओव्हर पण देऊ शकता ना, मग कशाला पाहिजे इंग्लिश मधून. पण आमच्या मराठी मीडियमच्या मुलांना मात्र इंग्लिश दिलं असेल तर ते मराठी त्यांना पटकन रूपांतरित करता येत नाही. हो, पण तुम्ही गुगल ट्रान्सलेटर वापरून करून घ्या. झालं शक्यता त्याच्यामध्ये मी इंग्लिशचा टॅब बसवतो, इंग्लिश दिसेल किंवा मराठी दिसेल, दोन्ही भाषा तुम्हाला दिसतील. पण सध्या तरी असं केलं आहे. ते इमेज बनवता येईल तुम्हाला. समजा तुम्ही बनवली इमेज, काहीतरी बनवली, पण मी असाइनमेंट पूर्ण केलेली आहे म्हणून मी डन करतोय. तुमची झाली की तुम्ही करा, ठीक आहे. मी अपलोड करणार आहे का, हो अपलोड करणार आहे. अपलोड कशी करायची, अपलोड करण्यासाठी इथं बघा डन आणि अपलोड आलं. कधी कधी डन असतं पण अपलोड नसतं. मी अपलोड कॅन्सल केलं तर मला काउंट दिसणार नाही, ठीक आहे. सर किंवा मॅडम मला विचारतील की किती असाइनमेंट अपलोड झाल्या. नाही हातात मॅडम, असं नाही म्हणणार. लॉग इन कर, चेक कर, मोबाईलचा लॉग इन करता येते. विद्यार्थी बघून सांगेल अपलोड किती झाले, 10 20 50 100, ठीक आहे. तर अपलोडची संख्या वाढत जाणार आहे. ओके, तर इथं मी माझ्या माय सबमिट बटनावरती क्लिक करतो, माय फोल्डर वरती. आता मी एआयचं टूल वापरतो म्हणून एआयचं ओपन केलं आणि या ठिकाणी माझ्याकडे एक इमेज होती ती मला अपलोड करायची आहे. फ्युचर मध्ये माझं गाव कसं असेल 2033 मध्ये, बस फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. तिथं बघा विद्यार्थ्या लॉग इनला तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केलं ना, सबमिट माय फोल्डर दिसतं का इथं सबमिट बटन, त्याच्यावर क्लिक केलं की फोल्डर ओपन होतं. त्या फोल्डर मध्ये तुम्ही करू शकता. ओके ओके, अपलोड फाईल तुम्ही करू शकता आणि जे फाईल असेल ते टाकायची ते टाका. मी आता तुमच्या माहिती करता एखादा व्हिडिओ पण टाकतो, एखादी इमेज पण टाकतो, एक व्हिडिओ, एखादी एक्सेलची फाईल एका ठिकाणी टाकतो. इमेज पण टाकली मी, एखादी इमेज मला दुसऱ्या टाकायची होती नाही का, मगाची हा माझं गाव. तर असे काही मी कॉन्टेंट टाकलेत. एखादी पीडीएफ पण टाकतो, पीडीएफ
चला एखादी पीडीएफ पण टाकली, हे सगळं मी एकाच फोल्डरमध्ये टाकलं. तर आपण वेगवेगळ्या असाइनमेंट मध्ये टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने अपूर्वाचा फोल्डर, विद्यार्थ्याच्या लॉग इनला आपल्याला असाइनमेंट दिसायला लागल्या, टास्क दिसायला लागलं, काय करायचं ते दिसायला लागलं, कोणतं टूल वापरायचं ते दिसायला लागलं. एवढं हे सेंटर लॉग इन आहे. स्टुडंट लॉग इन कुठे आहे? इथे. हा, तर स्टुडंटला असं दिसायला लागलं आणि मोबाईल वरती या सगळ्या गोष्टी तो करायला लागलेला आहे. आणि जर त्याला वाटलं की मी इथं केलंच आहे पण आणखी कुणी केलंय का हे त्याला बघायचं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर पब्लिक पोर्टफोलिओ आहे, त्याची लिंक तुम्ही तुमच्या व्हाईट लेबल ऍप मध्ये पण टाकू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे पॅरेंट्सला पाठवू शकता. पॅरेंट्सने आपल्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्टली नावाने फोल्डर ऍक्सेस करायचा आहे. झालं शक्य तर पुढे आपण फोटो पण लावू. इतके सगळे फोल्डर आले बघा ऑलरेडी. इतक्या विद्यार्थ्यांनी काय काय केलंय. आता बरेचसे फोल्डर रिकामे असण्याची शक्यता आहे, पण मला माहिती आहे माझ्या फोल्डर मध्ये काहीतरी आहे. हे अपूर्वा गायकवाडचा फोल्डर मी आता जस्ट अपडेट केला होता. त्याच्यावर मी क्लिक केलं की दिसते बघा, त्यामध्ये बघा एआय मध्ये काय काय केलेले आपण. एक व्हिडिओ टाकलाय, एक इमेज टाकली आहे, एक पीडीएफ टाकलेली आहे, एक इमेज टाकली आहे, एक्सेलची फाईल टाकली आहे, सगळं काय दिसतंय. प्ले पण करून बघू शकता. आणि यू कॅन ऑपरेट दिस ऑन मोबाईल ऑल्सो. फक्त विद्यार्थ्यांना रिस्ट्रिक्शन टाकायचं की तुमच्या फाईलची साईज 50 MB पेक्षा छोटी असावी. आता 100 मुलांनी तुमचा गुगल ड्राईव्ह जम्प करून टाकतील. हो, आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची राहिली, हा सगळा डेटा तुमच्या गुगल ड्राईव्हला असणार आहे आणि तुमच्या ईमेलद्वारे ऍक्सेस होणार आहे. हे आपण डमीसाठी माझा ईमेल वापरतोय, अदरवाईज हे सगळं तुमचं असणार आहे. मी तुम्हाला काय काय देतोय, ते गुगलची वेबसाईट देतोय, विद्यार्थ्यांसाठी पोर्टल देतोय, तुम्हाला ते सॉफ्टवेअर देतोय, सेंटर लॉग इन देतोय, विद्यार्थ्यांना लॉग इन देतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 100 असाइनमेंट देतोय. आणि ह्या असाइनमेंट फिक्स नाहीयेत, मी बदलत राहणार आहे. जसं नवीन नवीन गोष्टी येतील, नवीन नवीन गोष्टी मी टाकत राहील. आणि मगाशी मी सांगता राहिलो, पुन्हा एकदा सांगतो, मी ते असाइनमेंट कशा बनवलेल्या आहेत. मी सांगितले मी 3 लेवल बनवले. पहिली सांगली मी हेक्सागोन पद्धतीने बनवलंय, हे तर सांगितलं हेक्सागोन आहे ना. एका पासून पुढचे 6 फॉर्म बनतात आणि प्रत्येक फॉर्म पासून पुढचे 6 म्हणजे 6 36, प्रत्येकाच्या 3, काहींच्या 3, काहींच्या 4, काहींच्या 2, असं करून टोटल 100चा आकडा क्रॉस केला. त्यात मी मग 3 लेवल केले. पहिल्या लेवलला काय केलं, बेसिक म्हणजे विद्यार्थ्यांना पार्ट म्हणतात ना, स्पून फिडिंग करायचं, A to Z गोष्ट सांगायची, सगळ्या गोष्टी सांगायच्या. दुसरी लेवल केली मी म्हणजे इंटरमिजिएट लेवल. त्यात मी काय करतोय, तर विद्यार्थ्याला सांगतोय की मला असं आउटपुट पाहिजे आणि कोणतं टूल वापरायचंय तू तुझं सर्च कर. पण येऊन जाऊन ChatGPT नको वापरू. तू काय कर, गुगलला जा आणि तिथं विचार की मला अशा गोष्टी करायच्या, याच्यासाठी योग्य ते टूल कोणतं, तो लिस्ट देतो, त्यातलं तुला पाहिजे ते टूल वापरायचा सराव कर आणि मला फक्त आउटपुट दाखव. मग ते इमेज आउटपुट असेल, अॅनिमेशन असेल, ग्राफिक्स असेल किंवा जेपीजी फाईल असेल, जे काय असेल ते तुम्हाला मला तयार करून देईल. तर अशा फॉर एक्झाम्पल मी एखादा फोटो देणार आहे आणि सांगणार आहे की फोटोच्या बॅकग्राऊंडला असलेल्या अननेसेसरी गोष्टी काढून टाकायच्या, किंवा मी सांगेल की फोटोला काय कर, क्लीन कर, किंवा मी सांगेल की फोटोला काय कर, तर अधिक बॅकग्राऊंड त्याचा काढून टाक. तसे इमेजचे मी काय केले, इमेज टू इमेज दिलेले आहेत, है ना. एखादं गाणं दिले मी, गाणं असतं, त्या गाण्याचं म्युझिक ठेवायचंय आणि आवाज डिलीट करून टाकायचा, त्याला कराओके म्हणतात. तर अशा पद्धतीचे असाइनमेंट दिलेले आहेत. आणि कुठं काय करायचंय हे लिस्ट तुम्हाला दिली जाईल, विद्यार्थ्यांना नाही, इंटरमिजिएटला. आणि ऍडव्हान्स लेवलला मी काय केलेलं आहे, ऍडव्हान्स लेवलला तर विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होईल असा. म्हणजे पहिली गोष्ट, तुम्हाला मी ऑडिओ दिलेला आहे किंवा तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओ मधून मला मस्तपैकी पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन बनवायचं. आता व्हिडिओचं रूपांतर त्याला पर्यंत काय करायला लागेल, टेक्स्ट मध्ये करावं लागेल. टेक्स्टचं रूपांतर मग त्याला कॉन्टेंट मध्ये करावं लागेल आणि मग कॉन्टेंटचं रूपांतर चांगल्या पीपीटी मध्ये करावं. म्हणजे थोडक्यात काय, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये, थोडक्यात 2 पेक्षा जास्त फॉर्म त्याला बदलावे लागतील. त्याला मी ऍडव्हान्स म्हणलेलो आहे. मग त्यात आपण प्रोग्रामिंग टाकलेलं आहे, कोडिंग टाकलेलं आहे, त्याला गेम बनवायला शिकवलेले आहे, त्याला आपण आउटपुट वेबसाईट बनवायला सांगितलेले आहेत, वेगवेगळे ऍप बनवायला सांगितलेले आहेत. आणि कसं बनवायचं याच्या टिप्स तुम्हाला मिळतील. आणि विद्यार्थ्यांनी विचारलं तर सांगायचं, अदरवाईज मी सांगितलं आम्ही काय करतो, दर गुरुवारी लेक्चर घेऊन विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करतो. 8 दिवस विद्यार्थ्याला गॅसवर ठेवायचं, तू शोध. आणि मग गुरुवारच्या लेक्चरमध्ये त्याला आपण दिलेल्या 10 असाइनमेंट आहेत ना, त्याची उत्तरं कशी असू शकतात सांगायचं.
बऱ्याचदा काय होतं त्यातले 7 ते 8 कोणी ना कोणी सॉल्व्ह केलेले असतात. विद्यार्थी स्वतःच सांगतात की याचा आउटपुट मी असं काढलेलं आहे. मग तुम्ही नका सांगत बसू. आता जे 2 किंवा 3 जमलेच नाही कोणाला त्याचं मात्र चांगला आउटपुट तुम्हाला देता येईल यासाठी लागणारे टिप्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा पद्धतीने सगळं सॉफ्टवेअर चालतंय. त्याच्यावरती भरपूर कष्ट घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांना MS स्टडीच्या विद्यार्थ्यांना मी टूल फ्री मध्ये वापरायला देतो विद्यार्थ्यांना. आणि काही विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी MS स्टडी झालेलं आहे त्यांना आम्ही 5,000 मध्ये हा कोर्स विकतोय. आणि या कोर्सला आम्ही मग काय करतो 2.5 महिने वेळ लावतो. आणि 2.5 महिन्यामध्ये त्यांना 100 आउटपुट त्यांच्याकडनं करून घेतो. आणि त्या 100 आउटपुटला नाव दिलं आम्ही मास्टर क्लास, AI मास्टर क्लास. साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा चालतो. विद्यार्थी येऊन अटेंड करू शकतात. आणि मग ह्याचे मग व्हिडिओ कंटेंट सुद्धा मी बनवलेले आहेत. ते मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिलेले आहेत. बऱ्याच लोकांनी ऑलरेडी तो कोर्स घेतलेला आहे. AI ChatGPT नावाने आपल्याकडे जो कोर्स आहे. ज्यांनी तो कोर्स ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी मी सकाळीच मेसेज टाकलेले आहेत तुमच्याकरता हे असाइनमेंटची पूर्ण टास्क लिस्ट मी फ्री मध्ये अवेलेबल करून देतोय. तुम्ही उद्या मॅडमशी कॉन्टॅक्ट करून त्या गोष्टी ताब्यामध्ये घ्या. कसं वापरायचं त्याचे मी व्हिडिओ वगैरे आज मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे. त्याच्यातून काही डेमो पाहिजे असेल तर डेमो पण देतो. डमी म्हणजे माझा ID पासवर्ड आहे तो तुम्ही वापरायचा आहे. आणि डेमो म्हणजे तुमच्या सेंटरच्या नावाचा तयार करून देणार मी. तुम्ही तो वापरणार तुम्हाला आवडला की मग त्याला तुम्ही प्रो व्हर्जन म्हणजे प्रीमियम मध्ये कन्वर्ट करून घेणार कंटिन्यू करणार पुढं. ठीक आहे त्याला डेमो म्हणतो आपण. तर तुम्हाला मी डेमो मोड सुद्धा द्यायला तयार आहे. फक्त मॅडमला सांगितलं तर त्याला काय पैसे लागणार नाही. तुम्हाला फक्त 5 असाइनमेंट दिसतील आणि तुम्ही त्यामध्ये विद्यार्थी टाकून वगैरे मी जे काही शिकवलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्सेस करून बघू शकता. 10 ते 12 दिवस ते चालतो. आता ही गुगल ड्राईव्ह तुमच्या लक्षात आलं असेल ना. ही गुगलची वेबसाईट आहे. तर तुम्हाला वाटलं किंवा काही विद्यार्थ्यांनी खूपच चांगले असाइनमेंट केलेले आहेत तर गुगलची वेबसाईट तर मी मध्ये एक व्हिडिओ पण टाकला होता की वेबसाईट कशी बनवावी. तर त्याचा व्हिडिओ परत शेअर करतो. तर तुम्ही काय करू शकता त्याला बघा मी बॉटमला काय केलेलं आहे एक इमेज टाकली ब्रँडिंगसाठी. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये आणखी काही इमेजेस वगैरे टाकू शकता तुमच्या सेंटर ब्रँडिंग करण्यासाठी. तुम्ही काय करू शकता बेस्ट आउटपुट नावाचं एखादं पेज क्रिएट करू शकता. तिथे लिहू शकता की हे आउटपुट छाया मॅडमने बनवलेलं आहे हे भाऊसांनी बनवलेलं आहे असं तुम्ही लिहू शकता. किंवा आम्हाला आवडलेला किंवा टॉप 5 असाइनमेंट असं तुम्ही लिहू शकता बेस्ट म्हणून. आणि गुगल वेबसाईटला तुम्हाला पाहिजे तेवढे कॉन्टेंट टाका काही अडचण येत नाही. त्यामुळे आणि वर्ड एक्सेल पॉवर पॉईंटच्या असाइनमेंट मध्ये दिसणार हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथं होम बटनावरती क्लिक केलं रनवे घे आपसच बोलताय का बरं ठीक आहे. बाकीच्या काही शंका असेल तर बोला त्याला. सर खूप छान आहे. हॅलो सर खूप छान आहे. सोपं आहे आणि सर वापरायला खरंच योग्य आहे काहीच अडचण नाही सर. हा माने सरांनी टाकलेले असाइनमेंट दिसते बघा. PDF टाकली होती त्यांनी. PDF पण दिसते इमेज पण दिसते. ते बघा फ्युचर मधलं घर कल्की सिनेमातलं घर दिसतंय. तर प्रत्येकाला आउटपुट बघा वेळ दिसणार आहे. सर जिथं तुम्ही 2026 केलं तिथं मी 2036 केलं आणि त्याप्रमाणे केलं सर. हा आणि आता आपण काय करणार आहोत मी तुम्हाला प्रॉम्प्ट म्हणून सांगेल नंतर. मग आपण काय करायचं वर्णन करायचं की माझं गाव रुरल एरियामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे अवतीभोवती डोंगर आहेत झाडी आहेत एक मोठं तलाव आहे एक मोठं मंदिर आहे असं वर्णन केलं ना की तो त्याला 2036 मध्ये कसं असेल हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करून दाखवतो. तर प्राइस अशी आहे ज्यांनी AI ChatGPT सकट घ्यायचा असेल म्हणजे व्हिडिओ ट्युटोरियल सकट घ्यायचा असेल तर फक्त किंमत त्याची 4,000 रुपये आहे. पण ज्यांना फक्त एवढं टूल घ्यायचंय व्हिडिओ ट्युटोरियल नकोय त्यांना फक्त 2,000 किंमत आहे. त्यातही ज्यांनी IMS प्लस सोल्युशन घेतलेलं आहे तर त्यांना आम्ही 50% डिस्काउंट देतोय कारण ते ऑलरेडी आमचे फाउंडेशन मेंबर बनलेले आहेत कारण त्यांनी मोठे 2 टूल घेतलेले आहेत. 50% डिस्काउंट म्हणजे 1,000 मध्ये त्यांना आपण देतोय. तर तुम्हाला पुढे घ्यायचं असेल नसेल घेतलं तर कॉम्बिनेशन करून घेणं असेल तर घ्या किंवा फक्त हे टूल घेतलं 2,000 मध्ये तरी चालणार आहे. आणि पूर्ण ChatGPT कोर्सच चालवायचा असेल तुम्हाला मास्टर क्लास म्हणून अनलिमिटेड विद्यार्थ्यांना शिकू शकता तुम्ही. फक्त 4,000 मध्ये वर्षभर किती विद्यार्थ्यांना शिकवा काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट पण मिळेल आणि व्हिडिओ ट्युटोरियल सुद्धा आहेत त्याचे.